बांधकाम कामगार मित्रांनो, 90 दिवस काम केल्याचा दाखला न चुकता कशा प्रकारे भरायचा आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखविणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा. बांधकाम कामगार मित्रांनो, 90 दिवस काम केल्याचा दाखला न चुकता कशा प्रकारे भरायचा आहे. तुम्हाला सर्वात प्रथम ज्या कामगाराचा 90 दिवस काम केल्याचा दाखला काढायचा आहे त्या कामगाराचा वरती फोटो लावून घ्या. त्यानंतर बघा, हा दाखला तुम्ही कुठून घेणार आहात. समजा ग्रामपंचायत, महानगरपालिका किंवा नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदेचे नाव. आता इथं बघा तुम्हाला काय करायचं आहे, हा दाखला कुठून घ्यायचा त्या हिशोबाने बघा इथं नगर परिषदेचे नाव. आता मी नगर परिषद हिंगोली इथून घेणार आहे, तर मी नगर परिषद हिंगोली वरती लिहिलं. त्यानंतर बघा तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसेल बघा, अधिकाऱ्याचे नाव. आता नगर परिषद हिंगोलीमध्ये ज्याही अधिकाऱ्याचे नाव असेल त्यावरती त्या अधिकाऱ्याचे नाव वरी लिहायचे आहे. आता तुमच्या गावात किंवा तुमच्या जिल्ह्यात ज्या अधिकाऱ्याचे नाव असेल तुम्ही त्याच अधिकाऱ्याचे नाव लिहा. त्यानंतर बघा त्या अधिकाऱ्याचे पद काय आहे ते तुम्हाला लिहायचे. आता तुम्हाला समजण्याकरिता मी इथं लिहिलं बघा, कार्यालयीन अधीक्षक नगर परिषद हिंगोली. आता तुमच्या गावात जेही नगरपालिका आहे फक्त तुम्ही ते नगरपालिका चेंज करा. त्यानंतर बघा आता तुमचा तालुका कोणता. आता आमचा तालुका औंढा नागनाथ आहे, तर मी औंढा नागनाथ केला. त्यानंतर बघा तुमचं पिनकोड, तुमचं जेही पिनकोड असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचं पिनकोड इथं वरती लिहा. त्यानंतर बघा इथं खाली यायचं आहे आणि ज्या बांधकाम कामगाराचे आपण 90 दिवसाचे प्रमाणपत्र काढणार आहेत त्याच कामगाराचे तिथं नाव पण लिहायचे आहे. आता बघा इथं मी नाव लिहिलं आहे अरुण अशोक गित्ते. तुम्ही तुमच्या प्रकारे कोणत्या कामगाराचे काढणार आहे त्यांचे नाव इथं वरती लिहा. त्यानंतर बघा कामगाराचा पत्ता. आता मी कामगाराचा पत्ता काय लिहिला आहे बघा, औंढा नागनाथ. त्यानंतर बघा वय, कामगाराचे वय काय आहे 30 वर्ष. त्यानंतर बघा पिनकोड, पिनकोड इथं जसं मी लिहिलं आहे तुम्ही तुमच्या प्रकारे पिनकोड लिहू शकतात. त्यानंतर बघा संपर्क क्रमांक. आता ज्या कामगाराचा मोबाईल नंबर असेल त्या कामगाराचा इथं मोबाईल नंबर पण लिहावा लागेल. त्यानंतर बघा मित्रांनो, बांधकाम कामगाराचा कामाचा स्वरूप. आता काय इथं काय करायचं आहे मित्रांनो, बरेच जण इथं चुकतात. तुम्हाला कामाचं स्वरूप काय लिहायचं आहे, बांधकाम कामगार तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर बघा कामगाराचा सध्याचे कामाचे ठिकाण. आता बांधकाम कामगाराचं सध्या काम कुठं चालू आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहू शकता. आता मी इथं समजण्याकरिता तुम्हाला लिहिलं बघा औंढा नागनाथ. त्यानंतर बघा पिनकोड. त्यानंतर बघा इथं तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. त्यानंतर बघा दिवसाचे वेतन किती. आता दिवसाचे वेतन कामगाराला किती मिळते 400 रुपये. मी 400 रुपये लिहिलं, तुम्ही तुमच्या प्रकारे लिहू शकतात. त्यानंतर बघा नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती. आता नियुक्तीमध्ये बरेच जण चुकतात. आपल्याला काय करायचं आहे तर मागील वर्षाची नियुक्ती. आता 20/11/2023 ते बांधकाम कामगार मित्रांनो, इथं तुम्ही लक्षपूर्वक हा तपशील व्यवस्थित भरा. इथं बघा मागील वर्षात बांधकाम कामगारांनी 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील. आता हे तपशील कशा प्रकारे भरायचे हे लक्ष द्या. वरती बघा नियोक्त्याचे, ठेकेदाराचे, विकासाचे, मालकाचे नाव. म्हणजे तुमचे जेही गुत्तेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्याकडून तुम्ही जे स्टॅम्प आणि सही सिक्का घेतलेला आहे सर्वात प्रथम त्या गुत्तेदाराचा किंवा कॉन्ट्रॅक्टराचा नाव तुम्ही लिहा. आता बघा मी राजाभाऊ कांबळे यांच्याकडून घेतलेला आहे, तर मी वरती राजाभाऊ कांबळे हा लिहिला आहे. त्यानंतर बघा नियोक्त्या, ठेकेदाराचा, विकासाचा, मालकाचा पत्ता. आता मालकाचा पत्ता काय आहे, कुठून घेतला आहे, म्हणजे मी आता औंढा नागनाथून घेतलेला आहे. ते औंढा नागनाथ बस स्टँड असं लिहिलं आहे. म्हणजे इथं काय करायचं बघा, तुम्हाला समजण्याकरिता मी सांगतो. कामाचा या तारखेपासून 20/11/2023 ते कालावधी बघा 20/2/2024 पर्यंत, म्हणजे 90 दिवस इथं कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर बघा इथं काय करायचं आहे, नियुक्त्याची, ठेकेदाराची, विकासाची, मालकाची सही. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टरकडून आपण सही आणि सिक्का घेत आहे त्यांचा बघा इथं लेफ्ट साईडला
सही आणि शिक्का घ्यायचा आहे। त्यानंतर बघा इथं प्राधिकृत अधिकाऱ्याची सही व शिक्का म्हणजे मुख्याधिकारी नगर परिषदेमधून बघा राईट साईडला इथं सही आणि त्यांचा शिक्का पण घ्यायचा आहे। आणि त्यानंतर बघा वरती तुम्हाला इथं जावक क्रमांक पण टाकायचा आहे आणि जावक दिनांक पण टाकून घ्यायचा आहे। बांधकाम कामगार मित्रांनो, व्यवस्थित माहिती भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म ओरिजिनल पद्धतीने अपलोड करा। आणि हा व्हिडिओ हिंगोली जिल्ह्यातून कोण कोण पाहिला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा। धन्यवाद।